हा, तुमचं कन्फ्युजन पहिले दूर करू. कन्फ्युजन तुमचं असं आहे की सर आम्ही 11वीत आहे, बरोबर आहे. पण एक लक्षात द्या, 11वीचं आणि 12वीचं जे आहे, हा रायटिंग स्किल प्लस ग्रामर प्लस फिगर ऑफ स्पीच प्लस पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन प्लस summary writing प्लस नोट मेकिंग जे कंटेंट्स आहेत हे सारखेच आहेत. बघा, रायटिंग स्किल आहे 16 मार्क्सचा, ग्रामर आहे 7 मार्क्सचं, फिगर ऑफ स्पीच त्यालाच पोएटिक डिव्हाइस म्हणतात, हे 2 मार्क्सचे आहेत. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स टाईपचे क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला एकूण परीक्षेमध्ये 2 पॅसेज आहेत, एक सीन पॅसेज आहे, एक वन सीन आहे आणि एक पोएम वरचा आहे. म्हणजे असे 3 वरती तुम्हाला 3 पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन विचारतात. हे 6 मार्क्सची तयारी आपण याच वर्षी करून घेतोय. प्लस समरी रायटिंग जे आहे मला 4 मार्क्ससाठी आहे, प्लस नोट मेकिंग जे आहे 4 मार्क्ससाठी आहे आपल्या पॅटर्नमध्ये. आणि एवढा पार्ट जो आहे म्हणजे 16 आणि 7 16 आणि 6 22 आणि 1 23 23 आणि 2 25 25 आणि 6 31 31 आणि 4 35 35 आणि 4 39. तुमचा एकूण पेपर आहे 80 मार्काचा. जवळजवळ 39 मार्क्सचा जो सिलेबस आहे हा 11वीला आणि 12वीला सेम आहे. ओके, आता यामध्ये काय, हा जो रायटिंग स्किल आहे, आता 11वीचे पेपर तुमचे बोर्डमध्ये काही जात नाहीत, आमच्याकडेच राहतात. बोर्डचा जो सिलेबस आहे आपला हा खूप वास्ट आहे. रायटिंग स्किल तुमचा कंबाईन आहे. रायटिंग स्किलमध्ये भरपूर तुमचे कंटेंट्स आहेत, 3 कंटेंट्स आहेत, त्याला ऑर दिलेले आहेत, त्यांनी ऑर दिलेले आहेत. यालाही आपल्याला वेळ लागतोय. ग्रामर ग्रामर तसं 7 मार्क्सच आहे, पण ॲक्च्युली जे ग्रामर तुम्हाला एक्झामला आहे ते जर मी घेऊ लागलो तर ते तुम्हाला समजणार नाही. ते पहिले पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे फुल ग्रामर घ्यावं लागतं तुमचं, फुल बेसिक पासून. याच्यात आपला भरपूर वेळ लागतोय. ॲक्च्युली सांगायचं म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचलाच जवळजवळ 15 ते 20 दिवस लागतात आपल्याला शिकवायला, तेव्हा ते वाक्य येतं. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं पहिले तुम्हाला एकच सेंटेन्स होतं, आता डबल सेंटेन्स विचारतात. तर याला या ग्रामरलाच 1-1.5 महिना लागतो. ग्रामरच 2 महिन्यात चालतं आपलं, 2 ते 3 महिने. एक टॉपिकच आपला 15 दिवस चालतो, कारण ते आलं पाहिजे. नेक्स्ट जे आहे फिगर्स ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच हे 2 मार्क्सचं आहे. तुम्हाला आहे म्हणजे आहेच. त्याच्यानंतर तुम्हाला जे पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन जे येतात याची तुम्हाला आयडिया दिल्या जाते नेमकी काय करायचं. व्हॉट इज युअर ओपिनियन, माय ओपिनियन असं घ्यायचं. व्हॉट डू यू थिंक, आय डेफिनेटली थिंक दॅट. आलं लक्षात. व्हर्बल क्वेश्चन कोणते आहेत त्यात, व्हर्बल क्वेश्चनसाठी येस किंवा नो लिहायचं. डू यू ॲग्री विथ द रायटर्स ओपिनियन, येस आय एम फुली ॲग्री. असे तुम्हाला काही डेफिनेशन्स दिले जातात, काही तुम्हाला त्याच्या क्ल्यूज दिल्या जातात, त्याच्यावाले काही क्ल्यूज दिले जातात. या पद्धतीने आहे. आता ही समरी रायटिंग सुद्धा कॉमनच आहे 11वी आणि 12वीला. नोट मेकिंग ही कॉमनच आहे, हा झाला कॉमन पार्ट. हा पार्ट जो आहे हा कॉमन पार्ट, हा कॉमन पार्ट म्हणजे जवळजवळ तुम्ही पाहिलं फिगर ऑफ स्पीचला किती दिवस लागले आपल्याला, 6-7 दिवस लागले. पार्ट्स ऑफ स्पीच याच्या व्यतिरिक्त आता पार्ट्स ऑफ स्पीच आहे. आता मी डायरेक्ट ग्रामर घेऊ शकत नाही, कारण तुम्हाला डायरेक्ट समजत नाही, समजण्याला महत्व आहे. पार्ट्स ऑफ स्पीचलाच आपल्याला जवळजवळ 15 ते 20 दिवस लागतात. म्हणजे एकंदरीत सांगण्याचा उद्देश काय माझा, की आपण जे आहे हे यावर्षी एकदम क्लिअर करून ठेवतो तुमच्यावर. आणि मग 12वीच्या बोर्डच्या दृष्टीनं हा जे आहे प्रोज, हे तुम्हाला 8 आहेत, 8 प्रोज आहेत, मोठमोठाले प्रोज आहेत. आता या प्रोजचा आपण पूर्ण अभ्यास केला. एका प्रोजमध्ये 3 ते 4 पॅसेजेस आहेत, म्हणजे 8ची किती पॅसेज झाले, 32. हे 32 पॅसेज आपण लर्न केले तेव्हा त्यातला एक सीन पॅसेज तुम्हाला विचारणार आहे.
आणि एक अनसीन आहे. एक कोणता आहे? अनसीन. पोयम तुम्हाला 8 पोयम आहेत. 8 पोयम लर्न केल्यानंतर आपल्याला एक पोयम ही 8 मार्क्ससाठी येणार आहे एक्झाम मध्ये, आणि एक पोयम जी आहे ती दुसरी येणार, ती सेम येणार नाही, ती 4 मार्क्ससाठी येणार. म्हणजे 8 आणि 4 किती? 12. ती ऍप्रिसिएशन साठी येणार. त्यासाठी ऍप्रिसिएशन साठी. नेक्स्ट रायटिंग स्किल आपण इकडे घेतला. आता जो जनरल ऑफ जो नॉवेल आहे, आपल्याला अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज चालू करून किती दिवस झाले? 4 दिवस झाले. नेमकंच त्याचं प्लॉट, थीम आणि सिनॉप्सिस आटोपलं. अजून नॉवेल बाकीच आहे. तर हेच आपल्याला भरपूर दिवस जातं, आणि आपला फोकस आहे तो 12वीच्या दृष्टिकोनावर. 11वी मध्ये तुम्ही एवढं जरी लिहिलं, आणि 1-2 पोयम मी तुम्हाला पोयम टीच करतो तुम्हाला, जे महत्वाचं आहे 11वीचं जे आहे ते, आणि तुम्ही तो पेपर सॉल्व्ह करू शकता. ते पेपर आमच्याकडेच राहतात, तो काही विषय नाही. पण 12वीच्या बोर्डच्या दृष्टिकोनात ना, म्हणजे माझ्या मते मी स्टेटमध्ये माझे विद्यार्थी पहिले आणलेले आहे. स्टेटमध्ये म्हणतो मी, राज्यात. तर माझा फॉर्म्युला हाच आहे, मी पहिले हे परफेक्ट करून घेतो, देन आफ्टर हा जो आहे हे वर्ड बाय वर्ड अनालिसिस करून घेतो. आता 11च्या चॅप्टरचा, आता आपलं असं नाही मॅथ सारखे आपले सब्जेक्ट नाहीत किंवा आपल्याला 11चं समजलं नाही म्हणून 12वीचं समजणार नाही, रिलेटिव्हली काही नाही आहे. आपली डायरेक्ट स्टोरीज चेंज होती. काय होती? स्टोरीज चेंज होती. या प्रोजमध्ये स्टोरीज चेंज होऊन राहिली. त्यामुळे आपला फोकस याच्यावरती जास्त राहतो, आणि एवढंच घ्यायला जवळजवळ 2 वर्ष कंप्लीट लागतात. तुमची बॅच येईपर्यंत हे चालतं. याच्यावरच्या टेस्ट सिरीज वेगळ्या, आणि हे डीपमध्ये. आणि ग्रामर जे आहे, हे ग्रामर जरी 7 मार्क्सच आहे, पण हे एवढं हे आहे की टफ लँग्वेज आहे थोडी. म्हणजे टेन्स हे सोपं आहे, पण तुम्हाला व्हॉइस, त्याच्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य ज्यानं परीक्षेमध्ये सोडवलं, ॲक्च्युली मुलं सोडवतच नाही, आणि ज्यानं सोडवला तो पेपर 70च्या वर राहतो. त्यामुळे असं काही कन्फ्युजन होऊ नका. या पद्धतीनं आपण घेणार आहोत, आलं लक्षात. आणि आता राहिला विषय जनरल ऑफ नॉवेल आणि ड्रामाचा. तर तुम्हाला 11th मध्ये जनरल ऑफ ड्रामा आहे, आणि 12th मध्ये जनरल ऑफ नॉवेल आहे, आणि आपण 12thचा विचार करून राहिलो. ड्रामा जे आहे तुम्हाला त्यातला एखादा ड्रामा मी टीच करून देईल तुम्हाला. ड्रामा एखादा परीक्षेच्या दृष्टीनं काही विषय नाही. 11वीचा 12वीवर काही परिणाम होणार नाही आहे. त्यातला ड्रामा मी तुम्हाला टीच करून देईल, जनरल ऑफ ड्रामा जे आहे तुम्हाला ते. आता ॲक्च्युली हा सिलेबस काय आहे? सपोज आहे, पोएम आहे, ड्रामा आहे, नॉवेल आहे, हे लिटरेचरचे भाग आहे. लिटरेचर म्हणजे साहित्य. लिटरेचर म्हणजे काय? तुम्ही म्हणसाल सर आपला सब्जेक्ट इंग्लिश आहे, मग आपल्याला शिकायची आहे इंग्लिश भाषा. एज्युकेशन पॉलिसी वॉन्ट्स टू टीच इंग्लिश बट थ्रू लिटरेचर. जे शैक्षणिक धोरण आहे, त्या शैक्षणिक धोरणाला वाटतंय असं की तुम्हाला इंग्लिश शिकवायची, पण ती कोणत्या माध्यमातून शिकवायची? तर लिटरेचरच्या माध्यमातून शिकवायची. तुम्हाला इंग्लिश शिकवायची आहे, याचा अर्थ तुम्ही पहिले मी सांगितला क्रम तुम्हाला, LSRW पहिले ऐकायची आहे, मग LS मग स्पीक करायची आहे, मग रीड करायची, आणि मग राईट करायची. हे 4 सब कंटेंट्स यामध्ये येतात. तुम्ही मी टीच करताना प्रोज पहिले लिसनिंग करसाल, नंतर तुम्ही मी ॲक्टिव्हिटी विचारणार, आणि ॲक्टिव्हिटी पेपर आहे. क्वेश्चन पेपर नाही आहे, क्वेश्चन पेपर म्हणू नका. आता आपला ॲक्टिव्हिटी बेस आहे, आणि ॲक्टिव्हिटी बेस असल्यामुळे ॲक्टिव्हिटी समजल्याशिवाय आपण तो सॉल्व करू शकत नाही. WH क्वेश्चन जवळजवळ रिमूव्ह केला आहे त्यांनी. WH क्वेश्चन नाहीच तुम्हाला, फक्त त्याचा WH क्वेश्चन कुठे पर्सनल रिस्पॉन्समध्ये थोडाफार येऊ शकतो. अदरवाईज सर्व ॲक्टिव्हिटीज आहेत, तर त्या ॲक्टिव्हिटीजही तुम्हाला द्यावं लागतील. सर्व ॲक्टिव्हिटीज, जसं की आता MCQमध्ये ट्रू ऑर फॉल्स, फिल इन द ब्लँक्स, फिल द वेब, या सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्हाला द्यावं लागतील त्या. कारण ॲक्टिव्हिटी समजल्याशिवाय आपण त्याला प्रतिसाद देऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल मी इन्स्ट्रक्शन दिली स्टँड अप, तुम्हाला ती समजलीच नाही, तुम्ही काहीच रिॲक्शन देणार नाही. म्हणजे काही ॲक्टिव्हिटी करसाल का? नाही करणार. हा ॲक्टिव्हिटी पॅटर्न आहे आपला. आपला पॅटर्न क्वेश्चन पॅटर्न नाही आहे. ती पहिली एक लक्षात ठेवा, त्यांनी चेंज केला आहे. आता यामध्ये लिटरेचरचे घटक आहे, त्यांना इंग्लिश शिकवायची आहे,
मग त्यांच्या पुढं एज्युकेशन पॉलिसी म्हणजे आपलं सरकारचं जे शैक्षणिक धोरण आहे यांच्या पुढं काही प्रश्न पडले, नेमकी कुठं शिकवायची. मग ठरलं शाळेत शिकवायची. कशी शिकवायची? लिटरेचरच्या माध्यमातून शिकवायची. कोण शिकवणार? शिक्षक शिकवणार. असे प्रश्न पहिले पडले होते. मग लिटरेचरच्या माध्यमातून शिकायची आहे म्हणजे लिटरेचरचे हे भाग आहेत, प्रोज, पोयम, ड्रामा, नॉवेल, म्हणजे साहित्याचे उपघटक आहे. साहित्य आहे जसं आपलं भारतीय साहित्य आहे, महाभारत, रामायण, तसं हे साहित्य आहे. गद्य, पद्य हे साहित्य आहे आणि साहित्याच्या घटकाद्वारे आपल्याला शिकायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला बेरीज वजाबाकी शिकायची, मग आपण त्याच्यासाठी काहीतरी माध्यम वापरतो. असे 5 पेन घेईल, 5 चॉक घेईल आणि समजा तुम्हाला मला बेरीज शिकवायची तर मी त्यामध्ये आणखीन 3 चॉक ऍड करील, म्हणजे 5 अधिक 3 किती झाले 8. हे झालं माध्यम, चॉकद्वारे शिकवण्याचं. तसं लिटरेचर हे एक माध्यम आहे. तू म्हणसाल सर लिटरेचरद्वारे कसं शिकायचं आहे? लिटरेचरद्वारे हे लिटरेचर काय करत आहे, प्रोजमध्ये आपल्याला नॉलेज देतं. फॉर एक्झाम्पल आपल्याला लेसन देतात, जसं तुम्हाला लेसन होतं 8व्या 9व्या 10व्या वर्गात असेल, बिहेवियर ऑफ सुपरस्टिशन. बिहेवियर ऑफ सुपरस्टिशन नाही नव्हतंच नाही का, सिलेबस चेंज झाला का? बरं ठीक आहे. एखादा लेसन असेल, आता जसं आपला ॲन ॲस्ट्रॉलॉजर डे हा लेसन आहे, या लेसन आपण टीच करताना, लर्न करताना यामध्ये आपल्याला एक नॉलेज येऊन राहिलं. किंवा डॉक्टर APJ अब्दुल कलामचा आपल्याला एखादा लेसन आहे, आपल्याला त्यामध्ये त्यांच्या जीवन चरित्राविषयी आपल्याला ज्ञानही मिळून राहिलं आणि आपण ते इंग्लिशमध्ये वाचूनही राहिलो, आपण ते इंग्लिशमध्ये त्याच्या ॲक्टिव्हिटी सांगूनही राहिलो, इंग्लिशमध्ये आपण लिहूनही राहिलो, म्हणजे इंग्लिशच शिकूनही राहिलो का आपण, आणि आपल्याला सर्व गोष्टी भेटून राहिल्या, नॉलेजही भेटून राहिलं. अब्दुल कलामची माहिती मिळणं म्हणजे नॉलेज भेटून राहिलं आणि त्यामध्ये आपण हे सर्व करून राहिलो. लिटरेचरचा दुसरा कंटेंट आहे पोएट्री, पद्य विभाग. लिटरेचरचे भाग आहे. मेन ऑब्जेक्ट काय एज्युकेशन पॉलिसीचा, यू वॉन्ट टू टीच इंग्लिश. यू वॉन्ट टू टीच इंग्लिश. तुम्हाला इंग्लिश शिकवायची आहे. का शिकवायची आहे? कारण मिलियन पीपल स्पीक्स दिस लँग्वेज ॲज अ अवर मदर टंग. ही एक इंटरनॅशनल लँग्वेज आहे. जशी आपली लँग्वेज मराठी ही रिजनल आहे, हिंदी ही नॅशनल आहे आणि इंग्लिश ही इंटरनॅशनल आहे आणि सर्व कम्युनिकेशन इंग्लिशमधून होत आहे. आणि कितीतरी मिलियन लोकांची लँग्वेज मदर टंग आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इंग्लिश शिकवायची आहे आणि त्याचसोबत इंग्लिश तुम्हाला सर्व जे सब्जेक्ट्स आहेत, सायन्स सब्जेक्ट, ते इंग्लिशच्या माध्यमातून आहे. तुम्हाला आता सायन्समधनं बायोलॉजीचं काही लिहायचं आहे तर इंग्लिशद्वारेच लिहायचं आहे ना. माध्यम कोणतं आहे लिहिण्याचं? इंग्लिश. मीडियम इंग्लिश आहे. त्यासाठी म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्याचं माध्यमही इंग्लिशच आहे. आणि इंग्लिश हा विषय कठीण का आहे इतर विषयांच्या तुलनेत? बघा, याचं कारण हे आहे, आपला पेपर इंग्लिशचा 80 मार्क्सचा एक. बायोचा पेपर घेतला तर तो 70 मार्क्सचा, 30 मार्क प्रॅक्टिकलचे आहे. मग याच्यात काय होतं, टीचर लोक, लेक्चरर लोक 30 पैकी 30 देऊन टाकतात. तुम्हाला पास व्हायला किती मार्क पाहिजे? किती पाहिजे? 5. 35 वर तुमची पासिंग आहे. इकडे इंग्लिशकडे पुन्हा बायोलॉजीत तुम्हाला जे चॅप्टर दिलेले आहेत त्या चॅप्टरच्या व्यतिरिक्त उतरतं का काही? जे टेक्स्टबुकमध्ये आहे ते नाही उतरत. इकडे इंग्लिशमध्ये पण आपल्याला टोटल मार्क्सचा पेपर 80 मार्क्स. ओरलचे किती मार्क्स आहेत? 20. ते आमच्या हातात आहे. मग आम्ही 20 दिले तर तुम्हाला किती घ्यावं लागतात? 15. किती घ्यावं लागतात? 15 घ्यावं लागतात. तिकडे 5 घ्यावं लागतात, तिकडे किती? 15. मग आता यामध्ये इंग्लिशमध्ये आपले 8 प्रोज आहेत, म्हणजे 8 लेसन आहेत प्रोजमध्ये. त्यातला एक लेसन तुम्हाला विचारणार पॅसेज, तोही ॲज इट इज डायजेस्टमधला विचारत नाही. अनसीन पॅसेज कोणता विचारणार हे आपल्याला माहीत नाही. माहिती आहे का? नाही. 8 पोयमपैकी एक विचारणार आहेत. कोणती विचारणार आहे आपल्याला माहित आहे का? रायटिंग स्किलमध्ये समजा मी तुम्हाला एक ईमेल ID बनवायचा शिकवला,
तो तेच विचारतात का? नाही. कोणता विचारतील हे सांगता येईल का? तुम्ही इंग्लिशमध्ये चिटकूल करू शकता का? कॉपी करू शकता का? बाकीच्या विषयामध्ये करू शकता, इंग्लिशमध्ये करू शकता का? मेजर मोस्टली स्टुडंट्स, त्या दिवशी यावेळी सर नाही सांगितलं तुम्हाला, विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्येच कमी मार्क्स मिळतात, बाकीच्या विषयात मिळतात चांगले. इव्हनली इंग्लिशमध्ये विद्यार्थी नापासही होतात. मग आता काय करावं? सायन्सचे विद्यार्थी, त्याच्यामुळे आपला इंग्लिश हा टफ जातो. आणि लँग्वेजमध्ये आउट ऑफ मार्क्स कधीच मिळत नाही. मी तुम्हाला टॉपचा पेपर दाखवून देतो, मी तपासलेला, त्याला 80 पैकी 70च्या वर मार्क्स आहेत. आणि बोर्डचे पेपर राहतात ते, तो पेपर पाहून घ्या. त्यामध्ये भरपूर पाहिल्या जातं. तुम्ही ॲज इट इज जर लिहिलं तर मी भरपूर पाहतो पेपरमध्ये, ग्रॅमॅटिकली काही आहे का, कुठं ना कुठं तरी सापडताच तुम्ही. असं हा विषय जो आहे आपला, तर हा पॅटर्न हा आपला सेम आहे 11-12ला, हे लक्षात असू द्या. आता आपण जो पाऊंड लावलेला आहे, आपल्याला सुरुवातीला बेस पाहायचा आहे. बेस म्हणजे कसा बघा, आपल्याला प्रोज मध्ये जी लँग्वेज दिलेली आहे, प्रोज मध्ये समजा लेसन दिला, त्याच्यामध्ये दिलं an astrologer sat अंडर द ट्री, तो बसला, झाडाखाली बसला. हे वाक्य समजण्यासाठी आपल्याला गरज आहे व्होकॅब्युलरी, शब्दसाठा पाहिजे आपल्याजवळ. सेकंड थिंग, आपल्याला ग्रामर माहिती पाहिजे, कारण ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर बनतात ना ते प्रोजमध्ये. आता पोयम समजण्यासाठी आपल्याला फिगर ऑफ स्पीच माहिती पाहिजे. पोयम दोन प्रकारचे आहेत. पोयमचे दोन प्रकार आहेत. एक फ्री वर्स आहे, मुक्त छंद पोयम म्हणतात त्याला. हे तुम्हाला परिचित विचारतात. हा, मी मागच्या टेस्टमध्ये विचारलं होतं वाटतं, तुम्ही दिली नाही वाटतं ती टेस्ट, या मुलांना विचारलं होतं 12वीच्या. एक फ्री वर्सची पोयम आहे. फ्री वर्स पोयम म्हणजे त्या पोयममध्ये कुठलाच राईम स्कीम राहत नाही, रायमिंग वर्ड्स राहत नाही, रायमिंग पेअर राहत नाही, त्याला फ्री वर्स म्हणतात. जी दुसरी पोयम आहे त्यामध्ये रायमिंग वर्ड्स असतात, रायमिंग पेअर्स असतात आणि फिगर्स ऑफ स्पीचही असतात. अशा दोन पोयम आहेत. दोन पोयमचे प्रकार आहेत. पहिला पोयमचा प्रकार ओळखायचा, आणि पोयम मध्ये तुम्हाला पोएटिक डिव्हाइस नावाची ऍक्टिव्हिटी आहे. त्या पोएटिक डिव्हाइस मध्ये फिगर्स ऑफ स्पीच, रायमिंग वर्ड्स किंवा राईम स्कीम किंवा राईम पेअर्स हे विचारतातच. तर त्यातलं फिगर ऑफ स्पीच जे आहे, हे जे आहे हा बेस आहे. हे समजल्याशिवाय पोयम समजणार नाही, हे लक्ष असू दे. इकडे ग्रामर समजल्याशिवाय प्रोज समजणार नाही. इकडे रायटिंग स्किल, रायटिंग स्किल मध्ये ग्रॅमॅटिकली मिस्टेक पाहिल्या जातात. रायटिंग स्किल मध्ये यस, रायटिंग स्किल मध्ये तुमचं ग्रॅमॅटिकली स्ट्रक्चर बरोबर आहे का, कॉमा वगैरे सर्व बरोबर आहे का, या सर्व गोष्टी बरोबर पाहिल्या जातात रायटिंग स्किल मध्ये. तेव्हाच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स दिले जातात, अदरवाईज नाही. रायटिंग स्किल मध्ये सर्व चेक होतं. क्वेश्चन मार्क दिला का, इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे तर, एक्सक्लेमेटरी मार्क दिला का, फुल स्टॉप दिला का, स्वल्पविराम दिला का, हा स्पेल बरोबर आहे का, सर्व पाहतो. ॲक्युरेसी म्हणतात त्याला बघा. आणि इकडे जे आहे जनर ऑफ नॉवेल, जनर ऑफ नॉवेल मध्ये तुम्हाला आता नवीनच आलेला आहे तुम्हाला, याच्यामध्ये तुम्हाला पॅसेज विचारत नाही. हा पार्ट तुमचा रिसायटिंगचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला 4 नॉवेल दिलेले आहेत. हे तुम्हाला 16 मार्क्स आहे. इच नॉवेल कॅरीज 4 मार्क्स, हे 16 मार्क्स आहे. नेक्स्ट आलं ग्रामर 7 मार्क्सचं. ग्रामर आपल्याला समजण्यासाठी, कारण हे सेंटेन्स बेस ग्रामर आहे, तुम्हाला अभ्यासक्रमाला सेंटेन्स बेस, तेच सेंटेन्स बेस म्हणजे वाक्यावर आधारित, म्हणजे तेच टेन्स, व्हॉइस, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, डिग्री, क्लॉजेस, आलाय लक्षात. हे जे आहे सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, हे सर्व सेंटेन्स बेस आहे. आणि हे समजण्यासाठी तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच समजणं खूप गरजेचं आहे. हो, कारण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण 5 प्रकारचे बदल करतो. त्यात एक सर्वनामातील बदल आहे. सर्वनामच नाही समजलं तर तुम्ही बदल करू शकाल का? नाही करू शकत. तर त्याच्यासाठी आपल्याला, याच्यासाठी आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीचची गरज आहे. पहिली, म्हणून आपण काय करून राहिलो,
सुरुवातीला आपण पार्ट ऑफ स्पीच घेऊन राहिलो वर्ड बेस्ड ग्रामर, आणि सुरुवातीला इकडे फिगर्स ऑफ स्पीच घेऊन राहिलो. आता काय याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की लिटरेचरचे प्रकार आहेत. हा बघा, हे टाइप्स ऑफ लिटरेचर आहेत. टाइप्स ऑफ लिटरेचर. साहित्य. साहित्य म्हणजे काय? साहित्य म्हणजे समाजाचा आरसा असतो. जसं आपलं महाभारत घडलं, त्या काळचं लिखाण लिहून ठेवलं, मग ते आपलं साहित्य झालं. भागवत गीता आपलं आपलं हिंदूचं ते साहित्य आहे. तसं आपल्याला हिंदूचं साहित्य अभ्यासायचं का? नाही, आपल्याला फॉरेन लोकांचं साहित्य अभ्यासायचं आहे. त्यांनी काय लिहिलेलं आहे, मग आता त्यांचे त्या नॉवेल लिहिलेल्या त्या साहित्यामध्ये मोडल्या, प्रोज त्यांचे साहित्यामध्ये मोडलं. जसं आपला मराठी विषय आहे, मराठी विषयामध्ये मराठीच लेखक आहेत, इकडं मात्र सर्व फॉरेनचे आले, नावही फॉरेनचे आले, त्यामुळे इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. हे लिटरेचरचे प्रकार आहेत. आता काय बघा, याचं काय झालेलं आहे, हा प्रोज पहिला प्रकार आहे, पोयम दुसरा प्रकार आहे लिटरेचरचा, रायटिंग स्किल नाही हा. जनर ऑफ नॉवेल हा तिसरा प्रकार आहे. ड्रामा हा चौथा प्रकार आहे. ड्रामा नाही इथं आपल्याला अभ्यास करायला. या ठिकाणी जनर म्हणजे लिटरेचर. जनर म्हणजे काय? लिटरेचर. जनर ऑफ नॉवेल म्हणजे लिटरेचरचं नॉवेल, लिटरेचरचं नॉवेल असा हा भाग आहे. आता यामध्ये काय लँग्वेज मध्ये डिफरन्स आहे. प्रोजची लँग्वेज, पोयमची लँग्वेज डिफरन्स आहे. हे तुम्हाला पोयम अभ्यासक्रमाला का दिले, प्रोज तुम्हाला अभ्यासक्रमाला का दिले? प्रोज मधून तुम्हाला नॉलेजही घ्यायचं आहे, प्रोज मधून तुम्हाला इंग्लिशही शिकायची आहे. लिटरेचर म्हणजे काय? समाजाचा आरसा. जसं समाजात घडतं तसं लिहिल्या जातं, तसं लिखाण आपल्याला अभ्यासक्रमाला दिल्या जातं. आता नरेंद्र मोदीचा आपल्याला द्यायचं चालू आहे आपल्या अभ्यासक्रमाला चॅप्टर, म्हणजे तो समाजात त्यानं काय केलं, त्याला आलेले अनुभव, तो सामान्य परिस्थितीतून पुढे गेला, त्यानं आलेले केलेले चॅलेंज फेस, ते आपल्याला त्यातून काहीतरी आदर्श घ्यायचा आहे. त्याच्यासाठी तो धडा आपल्याला अभ्यासक्रमात दिलेला आहे. म्हणजे लिटरेचर आपल्याला इन्स्पायरेशनही देत आहे. तो लेसन दिला म्हणजे रामायण, महाभारत, भागवत गीता जे आहे हे आपलं हिंदू संस्कृतीचं लिटरेचर आहे. वेगवेगळे रायटर्स होऊन गेले, डॉक्टर, सायंटिस्ट, त्यांचे आपल्याला काही धडे दिलेले आहेत. यातून आपल्याला काहीतरी आदर्श घ्यायचा आहे. इथे आपल्याला इंग्लिश शिकायची आहे. आता बघा, लँग्वेज मध्ये डिफरन्स आहे. तो का केला त्यांनी? आपल्याला शिकायची आहे इंग्रजी भाषा लिटरेचरच्या माध्यमातून लिटरेचरचे, आणि लिटरेचरचे कंटेंट्स आहेत कोणकोणते? प्रोज, पोयम, ड्रामा आणि नॉवेल. हे लिटरेचरचे कंटेंट्स आहेत, सब कंटेंट्स, त्याला सब स्किल म्हणतात. लिटरेचरचे कंटेंट्स आहेत. आता यामध्ये काय लँग्वेज मध्ये डिफरन्स आहे. आपल्याला इंग्लिश भाषा शिकायची आहे, रडत रडत नाही शिकायची, हसत हसत शिकायची आहे. कशी शिकायची आहे? हसत हसत. म्हणून पोयम अभ्यासक्रमाला दिली, कारण पोयम मध्ये रिदम आहे. काय आहे? रिदम आहे. रिदम आहे, प्रत्येक पोयम मध्ये रिदम आहे. बघा ना तुम्ही, आता समजा आपल्याला एखाद्या मुलाला 1 ते 11 पर्यंत त्याला असं शिकवायचं, अंक शिकवायचे. आपण त्याला जर असं म्हणत गेलो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झोपूनही जाईल, आपल्याला माहिती करणार. ही झाली प्रोजची लँग्वेज. ही स्ट्रिक्टली लँग्वेज आहे, प्रोजची लँग्वेज. पोएमची लँग्वेज कशी आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 रिदम आहे. काय आहे? ती मुलगा ताबडतोब शिकलो, ताबडतोब ताल. ही पोएमची लँग्वेज आहे. म्हणजे आपल्याला शिकायचं आहे, हसत हसत शिकायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आणखी मी एक दुसरं उदाहरण देतो. समजा यामध्ये प्रोज मध्ये असं वाक्य असतं की तू दिसायला खूप सुंदर आहेस. प्रोज मधली लँग्वेज, हा, यू लुक्स व्हेरी ब्युटिफुल. ही प्रोज मधली लँग्वेज. इकडं कशी लँग्वेज मध्ये, एकदम इकडं कशी बनते पोएम मध्ये? खूब लगती है, बड़ी सुंदर दिखती है. कशाची लँग्वेज आहे? पोएमची. म्हणजे पोएम मध्ये काय रिदम आहे, ताल आहे. आता जशी आपली इंडियन वेवर्स नावाची पोएम आहे इंग्लिश मध्ये दिलेली, त्या पोएम मध्ये
कवितेने सरोजिनी नायडूने कविताच तशी लिहिली आहे. त्यामध्ये रिदम आहे. वीवर्स विविंग ॲट अ ब्रेक ऑफ अ डे, व्हाय डू यू वेव अ गारमेंट सो गे. वीवर्स विविंग ॲट अ ब्रेक ऑफ अ डे, डे आला शेवटी. व्हाय डू यू वेव अ गारमेंट सो गे, गे शब्द आला शेवटी. रिदम आहे. आणि आपल्याला ती हसत हसत शिकायची, रडत रडत शिकायची का नाही आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये रिदम आहे. पोएम मध्ये फिगर ऑफ स्पीच आहे. फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय, तुम्हाला 2 मार्क्स साठी पोएम विचारतात असते. फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय, भाषेचे अलंकार. आता जे नवीन विद्यार्थी आहेत ते सांगा मला थोडंफार, फिगर ऑफ स्पीच हे तुम्ही ऐकले का, हे तुम्ही ऐकले का. तू किती वर्गात आहे, 10वी. तू 11वी. तू 9th. तू तुम्ही होते आहे ना, तुम्ही होत्या का फिगर ऑफ स्पीच शिकवतो. बरं त्याची कन्सेप्ट माहिती आहे का, फिगर ऑफ स्पीच काय माहिती आहे तुम्हाला, माहिती नाही याला नसेल, तुला माहिती. फिगर ऑफ स्पीच म्हणजे लक्ष द्यायचं माझी. स्त्री सौंदर्यवान दिसावं, समजा एखादी स्त्री आहे, ती सौंदर्यवान दिसावं म्हणून एखादा कार्यक्रम आहे, ती काय करते, वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार दागिने अंगावर घालते. कानातला आहे ना, आणखी नातात नथनी आहे, पायातल्या काय काय म्हणतात त्याला, पैजण आहे, आणखी काय राहतं, बिंदी राहते, आणखी काय नथनी राहते. बस एवढंच. कानातले राहतात ना झुमके वगैरे, बांगड्या राहतात, आणखी काय राहतं, रिंग राहते, आणखी खूपच सस्तात ना बाया, खूपच सस्तात. त्या कशासाठी सस्तात, की आपण कसं दिसलो पाहिजे, सुंदर दिसलो पाहिजे. लोकांना आपण कसं दिसलो पाहिजे, सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे. कसं दिसलं पाहिजे, अट्रॅक्टिव्ह. आणखीन काही दागिने आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, गळ्यातले काय भरपूर आहेत, नेकलेस आहे. लायसन समजा ज्याला असतं ते लायसन घालतं, लायसन हा मंगळसूत्र, लायसन ज्याला असतं ते घालतं, ज्याला नाही ते आपलं चेन घालतं, पण घालतं काही ना काही मात्र घालतं. गळ्यात साखळी सोन्याची आहे की नाही, तर ती काही ना काही घालतं. हे चांगलं दिसण्यासाठी आहे. काहीतरी गॉगल वगैरे काहीतरी वेगळं असं काहीतरी. आता ते डीपी वगैरेवर आम्ही पाहतो, डीपी राहतो मुलाचा, असं वाटतो मुलीचाच आहे का, एवढा स्मार्ट देतो तो. आम्ही कन्फ्युजन होतो. आता सर मोबाईलच चालू आहे ऑनलाईन, आम्हाला कुठून आणली एवढी डीपी वेगळा दिसून राहिला, तर असं काहीतरी दिसतं. एकंदरीत माझा उद्देश आहे की स्त्री वेगवेगळ्या प्रकारचे दागिने जसे अंगावर घालते, तसेच भाषेला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आहेत, त्यालाच अलंकार म्हणतात. मग ते अलंकार कोणते तुम्ही शिकलेले आहे, अलिटरेशन अनुप्रास 10वीत शिकलेले आहे, हायपरबोल अतिशयोक्ती अलंकार, सिमिली उपमा अलंकार, मेटॅफर रूपक अलंकार, पर्सॉनिफिकेशन शिकलेले आहे, ओनोमेटोपोइया तुम्ही शिकलेले आहात 10वीमध्ये. तेच अलंकार आहेत. तेच काय आहेत, क्लायमॅक्स, अँटी क्लायमॅक्स, इन्व्हर्शन, मेटॉनिमी, हायपरबोल, रिपिटेशन, अलिटरेशन, इन्व्हर्शन सांगितलं ना मी, इन्व्हर्शन असे अलंकार आहेत. हे अलंकार कुठे सापडतात आपल्याला, पोएम मध्येच. कारण पोएमला, भाषेला सुद्धा काय वाटतं, मला सौंदर्य प्राप्त झालं पाहिजे, आणि भाषा सुंदर दिसण्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने अलंकार हे त्या पोएमच्या लँग्वेजमध्ये यूज केलेले असतात. ते आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतात, एक्सप्लेन करावे लागतात. त्यामुळं पोएम शिकण्याच्या आधी आपण फिगर्स ऑफ स्पीच पाहणार आहोत. ते आपले 2 मार्क्स गेलेच नाही पाहिजे. ओके, इकडे रायटिंग स्किल आहे, इकडे जनरल ऑफ नॉलेज आहे, आणि इकडे आता ग्रामर आहे. ग्रामर शिकण्यासाठी आपलं तर ठरलं आहे
की फ्रॉम बेसिक घ्यायचं आहे पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच मधलं तुम्हाला फक्त प्रिपोजिशनच 1 मार्क साठी एक्झामला आहे. ग्रामर बद्दल मी बोललो तुम्हाला, ग्रामर कधीच चेंज होत नाही. ग्रामर काय शिकायचं आहे, कारण आपल्याला ग्रॅमॅटिकली करेक्ट लँग्वेज बोलायची आहे. फॉर एक्झाम्पल आय लर्न इंग्लिश, आय स्पीक इंग्लिश, आय स्पीक इंग्लिश असं बोलायचं आहे. तर आपल्याला असं नाही झालं पाहिजे आय स्पीकिंग इंग्लिश, नो 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 नो, आय एम स्पीकिंग इंग्लिश, आय एम स्पीकिंग इंग्लिश. ग्रॅमॅटिकली आपल्याला करेक्ट बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. यासाठी आपल्याला ग्रामर शिकायचं आहे. ग्रामर याकरता शिकायचं आहे. ग्रामर फक्त आपल्याला परीक्षेला आहे म्हणून शिकू नका. ग्रामर पुढेही आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये आहे आणि ग्रामर कधीच बदलत नाही. सिलेबस बदलत पण ग्रामर बदलतं का, नाही बदलत. त्याच्यामुळे याच्या आणि ग्रामरवरती असंही आहे, इव्हनली माझ्या काही विद्यार्थ्यांनी क्लासेस सुद्धा टाकलेले आहेत. माझ्याकडनंच ग्रामर शिकले आणि त्यांच्या भागात त्यांनी क्लासेस टाकले आणि मस्त ग्रामरचा 3-4 हजार रुपये कोर्स घेऊन राहा. बेसिकली ग्रामरमध्ये तुमचं हेही होत आहे आणि तुम्ही इंग्लिश जर बोलायला लागले मग तर काही प्रॉब्लेमच नाही असं. आणि ग्रामर आपल्याला प्रोज समजण्यासाठी उपयुक्त आहे, रायटिंग स्किलसाठी उपयुक्त आहे. पोयम मध्ये काही ग्रामर नाही आहे. पोयमचा एकच उद्देश आहे, फक्त मुलांना आनंदाने शिकले पाहिजे, हसत हसत रिदम दिला. पोयम मध्ये फिगर्स ऑफ स्पीच आहे. पोयम मध्ये असं काही ग्रॅमॅटिकल लँग्वेज नाही. पोयम मध्ये अशी काही स्ट्रिक्ट लँग्वेज नाही. जसं मी म्हटलं, तू दिसायला खूप सुंदर आहेस, ही प्रोजची लँग्वेज झाली, यू लुक्स व्हेरी ब्युटिफुल. पण इकडं मात्र रिदम आहे. इकडं काय रिदम आहे हे लक्षात ठेवा. ग्रामर प्रोज मध्ये सापडल, फिगर्स ऑफ स्पीच तुम्हाला पोयम मध्येच सापडतील. त्यासोबत ग्रामर आपल्याला जनर ऑफ नॉवेल समजण्यासाठी उपयुक्त पडेल. हे ठरलं आहे आपलं. काल मी ग्रामरची डेफिनेशन सांगितली तुम्हाला. ग्रामर म्हणजे काय, ग्रामर मध्ये तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच चे 2 टाइप्स एक्सप्लेन केले होते. तर आता आपल्याला सुरुवात करायची आहे पहिले पार्ट्स ऑफ स्पीचला. याच्या आधी तुम्ही काय शिकलात ते सर्व सोडून द्या, नव्याने सुरुवात करा. ओके, हा फॉर्मॅट मी तुम्हाला देतो आहे 80 मार्क्सचा. ओके, पार्ट्स ऑफ स्पीच, पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती. आता यामध्ये फर्स्ट आहे नाउन. फर्स्ट काय, नाउन. मग आता आपण पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास कसा करणार आहोत, तो आपण अभ्यास कसा करणार आहोत इथं लक्ष द्या माझ्या. इथं नाउनचा अभ्यास कसा करणार आहोत आपण, असं करणार आहोत की फर्स्टली जे आहे त्याचा टाइप्स ऑफ नाउन. टाइप्स ऑफ नाउन. आता नाउनचे वेगवेगळे टाइप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे कॉमन नाउन, सेकंड आहे प्रॉपर नाउन, हँडरायटिंग ओळखायला येतं ना, नाही समजलं तर सांगा, हँडरायटिंग समजते का. थर्ड कलेक्टिव्ह नाउन, फोर्थ मटेरियल नाउन, फिफ्थ अब्स्ट्रॅक्ट नाउन, आता याचं काय करणार आहे आपण, सुरुवातीला फर्स्ट पार्ट मध्ये जे आहे त्याचा अभ्यास आपण असा करणार आहे. त्याच्या सुरुवातीला डेफिनेशन पाहणार आहोत. डेफिनेशन्स म्हणजे व्याख्या. डेफिनेशन्स म्हणजे काय, व्याख्या. याची व्याख्या आपण इंग्लिश मध्येही पाहणार आहोत आणि मराठीतही पाहणार आहोत. ओके, काही प्रॉब्लेम. नेक्स्ट मध्ये कसा अभ्यास करणार आपण याचा, एक्झाम्पल्स. काय पाहणार आहोत, एक्झाम्पल. याचे एक्झाम्पल्स. शांतनु, आता एक कॉमन नाउन आहे की नाही, कॉमन नाउनची डेफिनेशन पाहणार
डेफिनेशन नंतर त्याचे काय पाहणार एक्झाम्पल्स. आता एक्झाम्पलच्या व्यतिरिक्त आपण इथंच पाहणार आहोत ते नाम काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे, काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे हे इथंच पाहणार आहे आपण. त्याचसोबत आपण इथेच पाहणार आहे या नाऊनला आर्टिकल लागतं की नाही लागत. आर्टिकल, यूज ऑफ आर्टिकल म्हणजे या नाऊनला आर्टिकल लागतं की नाही लागत असा आपण अभ्यास करणार. आर्टिकल तुम्हाला शिकले का, तुम्ही होते का नाही मध्ये, तुम्ही नव्हते आर्टिकल, तुम्ही याला होते, हा होता सांग आर्टिकलचा एखादा नियम बघा. आर्टिकल हे सेंटेन्स बेस्ड ग्रामर आहे, उर्वरित ग्रामर सारा आता वाक्यावर आधारित. तू होती का आर्टिकल नाही, बरं लक्ष द्या. आर्टिकल्स मध्ये एक नियम आहे, पहिलाच एक नंबरचा नियम आहे. ग्रामर हे नियमानं चालता. पहिलेच सांगू, नियम इज अ नियम, रूल इज अ रूल. तिथं जमत नाही, रिकामा आगाऊ चालत नाही आपल्या मनाचं काही. नियमाच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही. रूलचं रेस्ट्रिक्शन आहे बघा. त्यामध्ये पहिलाच नियम आहे की सामान्य नामाच्या एकवचनी रूपापूर्वी, सामान्य नामाच्या एकवचनी रूपापूर्वी, व्यवस्थित आहे का, सामान्य नामाच्या एकवचनी रूपापूर्वी अ किंवा एन यापैकी, अ किंवा एन यापैकी एका उपपदाचा वापर केला जातो. हा नियम आहे. आता पहिले आपल्याला सामान्य नाम कोणाला माहित आहे, हात वर करा असं करा, कारण हा नियम आहे की नाही. आता अ आणि एन आर्टिकल एकूण 3 आहेत, अ एन आणि द. त्यातला पहिले आपण अ एनचा यूज पाहणार समजा. मग त्यात हा पहिलाच नियम आहे, परत रिपीट करतो. सामान्य नामाच्या एकवचनी रूपापूर्वी अ किंवा एन यांपैकी एका उपपदाचा वापर करतात. मग सामान्य नाम कोणाला माहित आहे, एक्झाम्पल असा हात वर करा, सामान्य नाम माहित आहे. बोल ना, कोणतरी बोलला आता, कोणतरी बोलला आता. बरोबर आहे, ते उत्तर बरोबर आहे, मी ऐकलं थोडं. बरोबर आहे, पेन बरोबर आहे ना, पेन बरोबर आहे ना, सामान्य नामाचं उदाहरण आहे ना पेन. हा, पेन मध्ये मी जर म्हटलं जेलचा पेन, मात्र हे प्रॉपर नाउन आलं. कोणतं नाउन आलं, प्रॉपर नाउन. सामान्य नाम म्हणजे सामान्यपणे दिलेलं नाव. अ कॉमन नाउन इज अ नेम विच इज गिवन इन अ कॉमन टू द थिंग ऑफ द सेम क्लास ऑर काइंड. सामान्यपणे दिलेलं नाव म्हणजे सामान्य नाव, आणि विशेष नाम म्हणजे काय, विशिष्टपणे दिलेलं नाव. फॉर एक्झाम्पल बॉय सामान्य नाम आहे, पण बॉय मध्ये मी म्हटलं आदित्य, हे प्रॉपर नाउन आहे. गर्ल हे कॉमन नाउन आहे, पण गर्ल मध्ये मी म्हटलं तुझं काय ना धनश्री, हे प्रॉपर नाउन आहे. कोणतं नाउन आहे, प्रॉपर नाउन आहे. आणि आपण काय पाहणार आहोत, कॉमन नाउनची डेफिनेशन. त्यानंतर आता समजा कॉमन नाउनला ते काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे. मग बॉय आता हे नाउन आहे, कॉमन नाउन आहे, ते काउंटेबल म्हणजे संख्येने मोजता येतं. 1 मुलगा, 2 मुलगा, 3 मुलगा असं मोजलं जातं ना. आणि प्रॉपर नाउन जे आहे, प्रॉपर नाउन धनश्री आहे. मग असं मोजलं जातं का, धनश्री 1 धनश्री 2 धनश्री असं मोजतात का, मग ते अनकाउंटेबल आहे. ते कसं आहे, अनकाउंटेबल आहे. प्रॉपर नाउन अनकाउंटेबल आहे. थर्ड आपण पाहणार आहे आर्टिकलचा यूज. आर्टिकलचा यूज, बॉयच्या पूर्वी नियमच आहे, आर्टिकल वापरतात. गर्लच्या पूर्वी आर्टिकल वापरतात. आय सॉ अ गर्ल, आय सॉ अ गर्ल. पण धनश्रीच्या पूर्वी आपण आर्टिकल वापरू शकतो का, नाही वापरू शकतो. अ आणि एनचा अर्थ होतो कोणताही एक, कोणताही एक. म्हणजेच विशेष नामापूर्वी आपण आर्टिकल वापरतो का, नाही. सामान्य नामापूर्वीच आपण आर्टिकल वापरतो. मला सांगा, आर्टिकल समजण्यासाठी आपल्याला पहिले सामान्य नाम माहीत पाहिजे, माहीत असणं गरजेचे नाही का. आणि सामान्य नाम हा भाग कशाचा आहे, पार्ट्स ऑफ स्पीच. आणि आर्टिकल हा भाग कशाचा आहे,
सेंटेन्स बेस ग्रामरचा. त्याच्याच आहे सेंटेन्स बेस. ते समजण्यासाठी हे समजल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. असं या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. नाउनचे 5 टाइप्स आहेत. त्यातला आता मी पहिले नाउन घेतो. नाउन म्हणजे काय ते घेतो. तर डेफिनेशन लिहिताना कधी काय करायचं, याला ॲप्रोप्रिएसी म्हणतात. प्रिएसी नाही हा, ॲप्रोप्रिएसी. ॲप्रोप्रिएसी म्हणजे काय, योग्यता. काय योग्यता. आपल्या लिखाणामध्ये योग्यता असली पाहिजे. ते दिसायला असं पद्धतशीर वाटलं पाहिजे. एक जे आपला जो व्हॅल्युअर आहे पेपर तपासणाऱ्याला असं. आता ही डेफिनेशन आहे की नाही, नाउन ही लाईन सोडून द्या, कंजूसपणा करू नका. आणि इथून खाली लिहा, इथून खाली दी वर्ड which is used for person, thing. The word which is used for person, thing or animal is called as noun. It's called as noun. डेफिनेशन समजून घ्या. दी वर्ड, द हे आर्टिकल आहे, हे डेफिनेट आहे. डेफिनेट म्हणजे तोच शब्द, तोच शब्द. आता एकदा सांगायचं की सांगितलं की परत सांगायचं काम पुढे देऊ नका. दी वर्ड तोच शब्द वाक्यामध्ये, प्रश्नामध्ये विचारतो होतो कोणता, कोणती, कोणते. पण वाक्यामध्ये होतो जो, जी, जे. विच जो शब्द काय करतो, विच इज यूज वापरल्या जातो. कशासाठी वापरला जातो, फॉर पर्सन, थिंग म्हणजे व्यक्ती, वस्तू किंवा प्राण्यांसाठी. इज कॉल्ड ॲज म्हणजे ही जी आहे ही फ्रेज आहे. इज कॉल्ड ॲज म्हणजे त्या नावाने संबोधल्या जाते, त्याला नाऊन या नावाने संबोधल्या जाते. आता मी मराठीतले डेफिनेशन घेतो बघा. कोणत्याही व्यक्तीची लक्षच नाही टायमिंगवर. झालं एवढंच घेतो टॉपिक. एवढा टॉपिक घेतो. बोर झाले का. कोणत्याही व्यक्तीचं, आता पदार्थाचं, वस्तूचं, प्राण्याचं, ठिकाणाचं, कल्पनेचं, भावनेचं, गुणाचं किंवा इतर कशाची नाव सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, नाम असे म्हणतात. पण नाम आपलं क्लिअर पाहिजे. कारण आपले सब्जेक्ट जे असतात की नाही, कर्ता जो आहे की नाही, कर्त्यामध्ये काय बोललो, नाम हे कर्त्यामध्ये येतात, नाम हे कर्त्यामध्ये येतात. पण आपल्याला पहिले नाउनची डेफिनेशन क्लिअर पाहिजे. तुमचं थोडं इथं कन्फ्युजन असेल, सर तुम्ही इंग्लिशमध्ये तेवढं लिहिलं नाही हो, मराठीत तर खूप लिहिलं. तर असं काय नाही, विचार बारीक बारीक विचार एवढं करायचं नाही हा. कारण हे इंग्लिशची डेफिनेशन आहे, शॉर्टमध्ये घेतली.
ही मराठीत पूर्ण डिटेल मध्ये येते. असं काही डोक्यात आला होता तुमच्या विचार आलता ना? मी जे बोललो ते खरं आहे ना? मी बोललो विचार आलता का मनात? बरं, हे थोडं इंग्लिश मध्ये आपण शॉर्ट मध्ये, इंग्लिश एवढा काही विचार करायचा नाही. हा ठीक आहे. बघा यामध्ये कोणत्याही व्यक्तीचं राम म्हणजे पर्सनचं, हा कोणत्याही व्यक्तीचं, या ठिकाणी घेतलं आपण राम, श्याम घ्यायचं, राम घेतलं तर काही प्रॉब्लेम. तुझं नाव सांग ना काय? ओम. ओम भट सहा ओम नाव काय घेतलं? ओम. तुझं नाव काय? वेदांश. बर, आता हे कोणत्याही व्यक्तीचं, पदार्थ, वस्तू, पदार्थ घेतला आपण सबस्टन्स. सबस्टन्स म्हणजे काय? पदार्थ. कोणता पदार्थ आवडतो तुला? चायनीज नूडल्स. लंब झालं गेलं चायना. इंडियाचं काही आवडतच नाही का? ढोकळा. आणखी गुलाबजामुन नाही. तुम्हाला कोणते पदार्थ आवडतात? रसगुल्ला. रसगुल्ला आवडतो? रसगुल्ला काय विषय नाही. पदार्थाचं तिकडे काय तुला वाटलं इकडे आणलंच पण नाही. पर्सन व्यक्तीचं, पदार्थाचं, वस्तूचं. वस्तू म्हणजे थिंग. वस्तू म्हणजे काय? थिंग. वस्तू कोणती घ्या ना. तुझ्याजवळ कोणती वस्तू आहे? बुक आहे, पेन आहे, भरपूर वस्तू आहेत ना. वस्तू भरपूर आहेत. मोबाईल आहे. हा मोबाईल मोबाईल तर बस बा. मोबाईलला तर सारी वाट लावली हो. मोबाईलला तर सारी वाट लावली आपली. हा वस्तू, प्राणी. काय? प्राणी, ॲनिमल. ॲनिमल कोणता? कोणताही ॲनिमल चालतो आपल्याला. मंकी घ्यायचं का? बरं कोणतं आपल्याला कोणताही चालतो. फक्त नाम आहे, एक लक्षात ठेवा. नाम आहे हे विसरू नका. ठिकाण, प्लेस. चिखलदरा. वा, थंड हवेचं ठिकाण आहे ते. हा हिल स्टेशन आहे. काय? हिल स्टेशन. पहिले होतं ते अभ्यासक्रमाला तुम्हाला. हिल स्टेशन, रिलीजियस प्लेस याच्यावर लिहा. ते होतं पहिले, आता नाही. चिखलदरा प्लेस. नंतर कल्पना आली. आता काय आली? कल्पना. इमॅजिनेशन. आता आपण कल्पना करतो वेगवेगळ्या प्रकारच्या. कल्पना दिसती का? कल्पना दिसती का? ही कल्पना नाही बरं. हे एखादी क्लास मध्ये कल्पना नाही, ती दिसल डोळ्यानं दिसल ती. कल्पना म्हणजे इमॅजिनेशन करतो आपण, मनातल्या मनात करतो. ती दिसती का? मी ही कल्पना करतो, तुम्हीही करता, पण ती दिसती का? मला दिसून राहिलं का तुम्ही कोणती कल्पना करून राहिले? नाही. कोणती कल्पना करता तुम्ही मनात? आता तुम्हाला काय, कोणती इमॅजिनेशन कोणती करता बा? अशी हिरो बनण्याची का, हिरोईन बनण्याची का, टीचर बनण्याची का, ऍक्टर बनण्याची का, डॉक्टर बनण्याची? तुमच्या मनातली ती कल्पना आहे. फ्युचर डिस्कशन, जेव्हा भविष्यातील चर्चे याविषयी तुमची कल्पना आहे. कल्पना सांगणं कोणती करून राहिला, जे डिस्कशन झालं. कल्पना काय बनायची कल्पना करून राहिला बघ तू. असं नाम सांग ना. डिटेक्टिव्ह, गुप्तहेर बनण्याची. सीआयडी कल्पना आहे त्याला. काय सीआयडी इन्स्पेक्टर बनण्याची कल्पना आहे तुमच्यावर. असं. आणि नेक्स्ट जो आहे इकडे, भावना. भावना दिसते का?
भावना प्रत्येकाच्या मनात आहे, दिसते का नाही? इमोशन, काय म्हणतात त्याला? इमोशन. आपल्या मनात काही भावना असतात. कोणकोणत्या भावना असतात? अँगर, रागाची भावना. आणखी हॅपी, आनंदी भावना. आणखी सॅड, दुःखी भावना. मस्त माहित आहे. आणखी काइंडनेस, दयाळूपणाची भावना. ह्या आपल्या मनात असतात. या दिसतात का? भावना प्रत्येकालाच आहेत. त्या दिसतात का? त्याला काही कलर आहे का? त्याला काही वेट आहे का? हे लक्षात ठेवा. याला कलर आहे, याला वेट आहे. ओमला कलर आहे, कोणता कलर आहे? सावळा. वेट आहे, किती किलो वजन आहे रे? 25 किलो वेट आहे. वेट आहे, कलरही आहे. बरोबर. याला काही वेट नाही, कलर नाही, आणि हे काही दिसत नाही, आणि हा आपल्याला दिसून नाही राहिला क्लिअर क्लिअर. बरोबर आहे की नाही? इकडं काय नाही. हा, हे आतल्या आत आहे, हे दिसत नाही. हॉररची भावना आपल्या मनामध्ये काही जी काय असेल ती एक भावना असते मनामध्ये. तुम्ही कोणती सांगितली तुम्हाला? काइंडनेस, दयाळूपणाची भावना. आता गुण, गुणलय अवगुण लय आहेत, गुणही आहेत. तर गुण सांगायचे आहे, त्याला क्वालिटी म्हटलंय. काय म्हटलंय? क्वालिटी. गुण कोणकोणते आहेत? ड्रॉइंग गुण, ती कला झाली. ड्रॉइंग कला झाली. कला आहे ती कला. गुण सांगा ना, गुण. हे तुम्ही जे साऊंड आले, ड्रॉइंग वगैरे, ह्या कला आहेत. डान्सिंग हा कला आहे आपली. गुण म्हणजे हेच ना हो, सत्य बोलणं हा गुण नाही का? ट्रूथ, बॅड, गुड, क्लेवर, हे गुणच आहेत ना. या ठिकाणी ट्रूथ म्हणतात. ट्रूथ एवढं सुद्धा नामामध्ये येतं. एवढं नाम आहे. किंवा त्याला काय म्हणलं, इतर कशाची नाव सांगणाऱ्या शब्दास काय म्हणतात? नाम असे म्हणतात. तुम्हाला ही डेफिनेशन जर जास्त कठीण वाटत असेल, एक दुसरी डेफिनेशन तुम्ही तुम्हाला समजण्यासाठी. कोणत्याही वस्तू निर्देशक शब्दास नाम असे म्हणतात. सेकंड डेफिनेशन आहे. आता ही डेफिनेशन एकदम सोपी आहे, तुला लक्ष दे. तुम्ही करा, पॉइंट आउट करा. कुठेही सारे नामच आहे. निर्देश करणे म्हणजे काय करणे? पॉइंट आउट करणे. करा पॉइंट आउट, कुठेही कर पॉइंट आउट कर. तू कर पॉइंट आउट कर ना, कुठेही पॉइंट आउट कर ना. इथं कुठेही पॉइंट आउट कर. पॉइंट आउट म्हणजे असं करणं. असं करतं खरी, मी तुला सांगतो ना. असं बोटाने असं कोणतंही पॉइंट आउट दाखव ना. बॅग नाव नाही. कर आणखी पॉइंट. बोर्ड नाव नाही. नाव नाही. सर्वच आहे. जिकडं बोट दाखवतो तिकडे नाव. आता तर कळलं रे बा, नाव म्हणजे काय? जिकडं बोट दाखवलं तिकडं ते नाव. ही लंबी व्याख्या जास्त वाटत. फक्त एक आहे मात्र, हे बोटानं जे दिसून राहिलं हे झालं, पण ही कल्पना भावना काही बोटानं दिसत नाही. हे इथं कन्फ्युजन व्हायला नको. कल्पना, भावना, गुण हे काही दिसत नाही. हा गुण आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही हा गुणी आहे, हा सद्गुणी आहे. याच्या गुणाचं काही नाही. भावना याच्या मनात कोणते काही दिसू शकत नाही. ओके, ही झाली नाऊनची व्याख्या फक्त. ओके, राईट. याला ग्रामरला एक सेपरेट रजिस्टर करा. पेन्सिल कशाला लिहितं? डायरेक्ट पेनाने लिहिलं? ते नाही, पेन्सिल. ते जसं लिहिलं ना तसंच लिहायचं. इथं मिस्टेक करू नका. एन कॅपिटल आहे ना, कॅपिटलच लिहा ना. हिना पाहिजे, हिना स्मॉल लिहिला ना. तुझं नाही ना, हिचं चाललं. काय वर्ड बीच आहे ना, ते बीच आहे ना, ते WHICH.
तुम्हाला जे वाटलं तसे तर ते दोन्ही हेच आहेत.